नमस्कार. नमस्ते गरुडारूढे कोलासूरभयंकरी सर्व पापहरे देवी महालक्ष्मी नमोस्तुते. महालक्ष्मी नमोस्तुते. महालक्ष्मी नमोस्तुते. देवीने नवरात्राचे 9 दिवस भीषण युद्ध करून अनेक दैत्यांचा संहार केला. पौराणिक कथांच्या आधारे विचार करायचा झाल्यास देवी सतत आपल्यावर प्रहार करणाऱ्या मानव जातीला किंवा निसर्गाला त्रास देणाऱ्या ज्या प्रवृत्ती आहेत त्या प्रत्येक प्रवृत्तीचा नायनाट करून ही सृष्टी सुजलाम सुफलाम व्हावी यासाठी या राक्षसांशी युद्ध करत असते. तिच्यातल्या प्रत्येक शक्तिरूपाचीच पूजा या 9 दिवसात केली जाते. नवरात्र म्हणजे 9 रात्रींचा उत्सव. 9 या अंकाला अध्यात्मशास्त्रात असाधारण महत्त्व आहे. नवरात्राचे प्रतीक म्हणून जो घट मानला जातो त्यातील नंदादीप व घट यांना प्रतिकात्मक पूजले जाते, कारण हा दीप आदिशक्तीच्या शस्त्रास्त्रातून निर्माण होणाऱ्या तेजाचे प्रतीक आहे. स्त्री शक्तीचा जागर या अंतर्गत आपण 9 दिवस देवीच्या 9 रूपात रामायणातील गाजलेली स्त्री पात्रे यांची माहिती पाहत आहोत. नवरात्रीचा 3रा दिवस हा माता चंद्रघंटाला समर्पित आहे. आजच्या 3ऱ्या दिवसाच्या देवीच्या चंद्रघंटा रूपात आपण माता सुमित्रा यांची माहिती ऐकणार आहोत. यासाठी मी गुगलचा आधार घेतलेला आहे. बहुपत्नीत्व असतानाच्या काळात सुमित्रा माता ही राजा दशरथाच्या 3 राण्यांमध्ये मधली राणी होती. महाराणीचा मान कौसल्येचा तर पट्टराणीचा मान कैकेयीला होता. याचा अर्थ राजा दशरथाचं सुमित्रेवर प्रेम नव्हतं अशातला भाग नाही. तरी या दोघींच्या तुलनेत सुमित्रा माता मात्र उपेक्षितच होती. पण जे मिळेल त्यात समाधान मानणारी होती. म्हणूनच की काय नियतीने तिच्या पदरात उशिरा का होईना पण एक सोडून 2 पुत्र दिले. एक लक्ष्मण तर दुसरा शत्रुघ्न. लक्ष्मण स्वभावाने तापट तर शत्रुघ्न आईसारखा शांत आणि सुस्वभावी. कौसल्याताईबद्दल मनात नितांत आदर असल्याने आपला मुलगा लक्ष्मण याने रामदादाची कायम पाठराखण करावी ही सुमित्रेची शिकवण. त्यामुळे रामाला वनवासात पाठवण्याचा वर कैकेयी मातेने मागितला असताना त्या वराशी दुरान्वये संबंध नसूनही लक्ष्मण वल्कल नेसून रामाच्या पाठोपाठ गेला. त्याला अखंड जागृतीचे वरदान असल्याने 14 वर्षात तो एकही रात्र झोपला नाही. आईच्या सांगण्यानुसार तो रामाची सावली बनून राहिला. राम, लक्ष्मण, सीतामाई वनवासात गेले हे कळल्यावर भरताने अयोध्येच्या बाहेर नंदीग्राम येथे कुटी उभारून वनवासी जीवन सुरू केलं. तिथून तो राज्यकारभार सांभाळत असला तरी प्रत्यक्ष कामाची पूर्ण जबाबदारी एकट्या शत्रुघ्नवर येऊन पडली. त्यानेही ती 14 वर्ष सांभाळली. 2 मुलं असूनही सुमित्रेला पुत्र सहवासाचं पुरेसं सुख उपभोगता आलं नाही. मात्र तिने आपले 2ही पुत्र राष्ट्रकार्याला समर्पित केले. हाच तिचा मोठा त्याग. आजच्या काळातल्या समस्त वीर मातांचं जणू प्रतिनिधित्व सुमित्रा मातेनं रामायण काळात करून ठेवलं असं आपल्याला म्हणता येईल. तिच्या ठायी असलेल्या उदार मातृशक्तीला त्रिवार वंदन. जगदंब जगदंब जगदंब. माझा हा उपक्रम आपल्याला आवडला असल्यास लाईक कमेंट जरूर करा. आणि हो, अजूनही सबस्क्राईब चॅनलला केलं नसेल तर नक्की करा, म्हणजे या पुढील व्हिडिओ आणि या आधीचेही व्हिडिओ आपल्याला पाहायला मिळतील. जगदंब जगदंब जगदंब.